अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेची सुनावणी आता मंगळवार म्हणजेच 24 जून रोजी होणार आहे। या प्रकरणातील प्रतिपक्षानं आपली बाजू मांडण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितल्यामुळे मंगळवारी नेमकं काय होणार याकडे सहकार विभागासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। एडीसीसीचे संचालक हरिभाऊ मोहोळ व इतर 11 संचालकांनी बच्चू कडू हे संचालक व अध्यक्षपदासाठी पात्र ठरत नसल्याची तक्रार विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती। कडू यांना नाशिकच्या न्यायालयानं एक प्रकरणात दोषी ठरवून 1 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। सन 2017 सालचे हे प्रकरण आहे। त्यामुळे बँकेच्या उपविधीनुसार ते संचालक आणि पर्यायानं अध्यक्षपदासाठी अपात्र ठरतात असा तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद होता। ही बाब ग्राह्य धरून विभागीय सहनिबंधक यांच्या न्यायालयानं बच्चू कडू यांना दोन्ही पदासाठी अपात्र ठरवलं। अपात्रतेबाबतचा हा निर्णय गेल्या सोमवारी सार्वजनिकरित्या समोर आला। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बच्चू कडू यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला या याचिकेद्वारे आवाहन देण्यात आलं। न्यायमूर्ती पानसरे यांच्या एकल पीठासमोर गुरुवारी या याचिकेची सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान प्रतिपक्षानं 2 दिवसांचा अवधी मागितला। मुळात या प्रकरणात प्रतिपक्षानेही मंगळवारी कॅफेट दाखल केला असल्यानं न्यायमूर्तींनी अवधी मागण्याचा त्यांचा मुद्दा ग्राह्य धरून पुढील सुनावणी 24 जून रोजी निश्चित केली।